सच्च्या कलावंताला त्याच्यातील कला स्वस्थ बसू देत नाही असं म्हणतात. आणि म्हणूनच इतर क्षेत्रात कार्यरत असतानाही अनेक कलाकार हे रंगभूमीकडे, नाट्य क्षेत्राकडे वळले. त्याचप्रमाणे अनेक डॉक्टर्सनीही नाट्य क्षेत्राला भरभरून योगदान दिलं. असेच व्यवसायाने डॉक्टर परंतु सच्चे कलाकार असलेले डॉक्टर राजा नरसापूरकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. राजा दादा, चेहरे मोहरे या सत्रात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमच्या अभिनयाच्या कारकिर्दीला अमरावतीपासून सुरुवात झाली. तिथपासून आतापर्यंत तुमची ही जी कारकीर्द आहे याबद्दल काय सांगाल? कॉलेज जीवनापासून काय आहे की आमच्या कॉलेजमध्ये ज्यावेळी गॅदरिंग व्हायचं त्यावेळेला नोटीस बोर्डावर नोटीस लागायची. ज्यांना कोणाला नाटकांमध्ये काम करायचं असेल त्यांनी अमुक अमुक व्यक्तीजवळ नाव द्यायचं. मला नाटकात काम करण्याची इच्छा जरूर होती, पण कसं करायचं हे काही माहिती नव्हतं, काही कळत नव्हतं, म्हणून मी काही नाव दिलं नाही. आमच्या कॉलेजमध्ये डॉक्टर संजय सहस्त्रबुद्धे जे नाटक बसवायचे, जे डायरेक्टर राहायचे, त्यांना त्यावर्षी तरुण तुर्क म्हातारी अर्क हे नाटक बसवायचं होतं. त्यांना त्यातल्या मुकुंदा या पात्रासाठी एका कलाकाराची आवश्यकता होती. त्यांनी मला विचारलं की तू ती भूमिका करशील का? मी म्हटलं हो करीन, पण नाटकात कसं काम करायचं काय वगैरे काही मला माहिती नाही आहे. ते म्हणाले त्याची काळजी नको करू, तू तयार आहेस का नाटकात काम करायला? म्हटलं हो, तर सगळं मी तुझ्याकडनं करून घेईन. त्याच्यानंतर मग त्यांनी आणि त्यांचे वडील आचार्य सोन्या बापू सहस्त्रबुद्धे या दोघांनी मिळून माझ्याकडनं ती भूमिका मस्त वाटवून घेतली. इतकी ती भूमिका चांगली झाली की त्या वर्षीचं अभिनयाचं पहिलं बक्षीस मला मिळालं होतं. अरे वा. आणि त्यानंतर मात्र प्रत्येक वर्षी मी आणि डॉक्टर संजय सहस्त्रबुद्धे आमच्या इथे काय होतं की 2 पॅनल्स होते, म्हणजे एक धन्वंतरी पॅनल आणि एक स्टुडंट पॅनल. दोघांपैकी कोणतं तरी पॅनल जिंकून यायचं आणि त्यांचं राज्य राहायचं त्यावर्षी गॅदरिंगमध्ये. मग त्या पॅनलचे लोक नाटकांमध्ये वगैरे कामं करायचे. पण पॅनल कोणतंही येऊ, मी आणि डॉक्टर संजय सहस्त्रबुद्धे हे दोघं मात्र कायम राहायचो. त्यावेळच्या काही गमती जमती आणि किस्से सांगाल आम्हाला? नाही, त्यावेळेच्या अशा नाहीत, पण त्यानंतर म्हणजे कॉलेज संपल्यानंतर मग राज्य नाट्य स्पर्धा झाल्या किंवा अजून बाकीच्या कामगार स्पर्धा वगैरे ज्या स्पर्धा राहायच्या त्यामधून नाटकं करायचो. आम्ही एकदा निष्पाप नाटक बसवलं होतं. त्यात मी चिंतामणीची म्हणजे विलनची भूमिका करीत होतो. राज्य नाट्य स्पर्धेत ते नाटक झालं होतं. आणि त्यानंतर अमरावतीला वनिता समाज म्हणजे जिथे नाटकं व्हायची, पहिले तिथे रंगमंच नव्हता अमरावतीला, तर वनिता समाजमध्येच नाटकं व्हायची. तिथे आम्ही त्याचा प्रयोग ठेवला होता. हाऊसफुल प्रयोग होता. जवळपास 900 ते 1000 लोक त्या प्रयोगाला आलेले होते. नाटक सुरू असताना म्हणजे क्लायमॅक्सच्या दरम्यान आम्ही सगळे जेव्हा स्टेजवर होतो तेव्हा एक चप्पल प्रेक्षकांमधून आमच्यापर्यंत आली. 1-2 क्षण असं कोणाला कळलंच नाही की काय होत आहे काय नाही. पण नंतर लक्षात आलं की ती चप्पल कोणीतरी प्रेक्षकांमधून माझ्यासाठी फेकली आहे म्हणून. क्या बात आहे. अगदी उत्स्फूर्त अशी पोच पावतीये. म्हणजे ती भूमिका बघताना लोकांच्या मनामध्ये चीड इतकी निर्माण झाली, त्या एका बाईच्या तिला राहावलंच नाही अगदी, की तिने मला अक्षरशः चप्पल फेकून मारली. नाटक झाल्यानंतर मग सगळ्यांनी कौतुक केलं, पण नंतर ती बाई आली होती. तिने म्हटलं की त्या आवेगात मी तुम्हाला चप्पल फेकून मारली, सॉरी वगैरे म्हटलं तिने नंतर. म्हटलं काही हरकत नाही, ते एक खरं तर माझ्यासाठी बक्षीसच होतं. पण मी त्यांना एक विनंती केली की तुम्ही ही जी चप्पल फेकून मारली ती मी आता तुम्हाला परत नाही देणार, ते माझं बक्षीस आहे. त्याच्यामुळे ती चप्पल मी माझ्याजवळच ठेवणार आणि ती चप्पल माझ्याकडे, म्हणजे आता ते नाटक होऊन जवळपास 30-32 वर्ष झाले म्हणजे करून. त्याच्यानंतर नागपूरलाही मी तो प्रयोग केला होता. जयदीप भालेराव यांनी ते नाटक बसवलं होतं. तेव्हा एक चप्पल नव्हती मिळाली, पण शिव्या भरपूर मिळाल्या होत्या. तर 30 वर्षापूर्वी झालेल्या नाटकात मला मिळालेली चप्पल मी जवळजवळ 15 ते 20 वर्ष
जपून ठेवली होती. नंतर ती खूपच खराब झाली म्हणून ती शेवटी फेकून दिली. आणि दुसरी आठवण सांगायची म्हणजे प्रेम कहाणी. राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही प्रेम कहाणीचा प्रयोग करणार होतो. सगळे सोपस्कार पूर्ण झालेले होते. लेखकाला मानधन वगैरे पाठवलेलं होतं. सगळं झालेलं होतं. उद्यापासून स्पर्धा सुरू होणार. पण आजपर्यंत आम्हाला काहीही पत्र वगैरे काहीही आलेलं नव्हतं संचालनालयाकडून. आम्ही फोन केला त्यांना, तर त्यांनी सांगितलं की लेखकाची परमिशन तुमच्याकडनं आम्हाला आलेली नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नाटकासाठी परमिशन आम्ही देऊ शकत नाही. अरे यार, आता कसं? म्हणजे एक तर 2-2.5 महिने आम्ही एवढी मेहनत घेतलेली, नवीन नवीन कलाकार होते, ते सगळे हिरमसून गेले. मग त्यांना विनंती केली तर ते म्हणाले ठीक आहे, उद्या 4 वाजेपर्यंत जर तुम्ही आम्हाला परमिशन आणून देऊ शकत असाल तर आम्ही तुम्हाला परमिशन देऊ. मग मी आणि मंगेश बक्षी आमच्यासोबत नाटकात होता तो, आम्ही 2 जण रात्रीच्या गाणी लगेचच्या लगेच मुंबईला निघालो. रिझर्वेशन नाही, काही नाही, तुफान गर्दी गाडीला, पण त्याची काहीही फिकीर न करता आम्ही 2 जण मुंबईला गेलो. मुंबईला सकाळी मग रत्नाकर मतकरींच्या घरी गेलो. त्यांच्याकडनं ती परमिशन घेतली. संचालनालयात गेलो. तिथे ती सबमिट केली. त्यांच्याकडनं मग आम्हाला प्रयोगाची परमिशन दिलेली आहे याचं लेटर घेतलं. आणि प्रमिलाताई ओक हॉल जो अकोल्याला आहे, जिथे प्रयोग व्हायचे, कारण अमरावतीला त्यावेळेला रंगमंच नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला राज्य नाट्य स्पर्धेसाठी अकोल्याला प्रमिलाताई ओक हॉलमध्येच प्रयोग करावा लागायचा. तर त्यांना सुद्धा परमिशन आम्हाला मिळालेली आहे याचं लेटर द्यायचं होतं. मी म्हटलं ते आम्हाला द्या, आम्हीच त्यांना पोहोचवून देतो. मग येता येता म्हणजे रात्री आम्ही पुन्हा निघालो. मी अकोल्याला उतरलो आणि मंगेश समोर गेला. रात्री गाडीतून येताना इतकी गर्दी होती, अक्षरशः संडासात बसून आम्ही 2 जण आलो. तो तसा प्रवास करून सकाळी मग अकोल्याला उतरलो. ओक हॉलच्या संचालक जे होते त्यांना ती परमिशन दिली, त्याचं लेटर दिलं आणि त्याच्यानंतर मग आमचा प्रयोग झाला. याला सच्चा कलाकार म्हणतात. प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही रंगभूमींवरून तुम्ही काम केलं आहे. आपल्या विदर्भात अजूनही व्यावसायिक रंगभूमी हवी तेवढी बहरली नाही. तुम्ही याबद्दल काय सांगाल? या बाबतीत काही बोलणं म्हणजे पण तरीही मी माझा एक अनुभव शेअर करतो तुमच्यासोबत. काय की स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर एखादं व्यावसायिक नाटक सुरू करावं असा डोक्यात विचार होता. म्हणून सुनंदाताई साठेंचं नाटक प्रभाताई देऊसकरला म्हटलं तू दिग्दर्शन करायला घेतलं होतं. म्हणजे त्यावेळेला डोक्यात असा विचार होता की लेखिका महिला, दिग्दर्शिका महिला, निर्माती सुषमा म्हणजे माझी मिसेस ती महिला, अशा 3 महिलांनी मिळून नागपुरामध्ये व्यावसायिक नाटक सुरू केलं आहे आणि त्यासाठी जे जे काय करता येईल ते आपण करू असं डोक्यात होतं. मुहूर्त झालं. 2 दिवस नाटकाची तालीम झाली, व्यवस्थित सुरू होती. पण त्यानंतर 2 दिवसानंतर कलाकारांकडनं हवा तो रिस्पॉन्स नव्हता मिळत. म्हणजे एक तर वेळेवर येणं हे नव्हतंच, वेळेवर बहुतेक कोणी येत नव्हते. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिसला आवर्जून गेलो पाहिजे हे सुद्धा त्यांच्या गावी नव्हतं बहुतेक. त्याच्यामुळे काय व्हायचं की प्रॅक्टिस बरोबर व्हायची नाही, मनस्ताप व्हायचा. म्हणजे असं वाटायला लागलं की आपण विकतचं श्राद्ध घेतोय की काय. तेव्हा मग मी आणि प्रभाते आम्ही दोघांनी डिस्कस केलं आणि त्यानंतर ते नाटक मी बंद केलं. त्यानंतर मग मी मुंबईला गेलो. माझे मित्र मिलिंद इनामदार जे युनिव्हर्सिटीमध्ये नाट्य विभागात प्रोफेसर आहेत त्यांना भेटलो. त्यांना माझी इच्छा व्यक्त केली की मला एखादं व्यावसायिक नाटक करण्याची इच्छा आहे. तर त्यांनी मला तो अलबेला या नाटकाची स्क्रिप्ट ऐकवली. खूपच मस्त, मला खूपच आवडली ती स्क्रिप्ट. आणि मुख्य म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या त्याच्यामध्ये फक्त 3 कलाकार होते, 3 पात्र होते, एक हिरो, हिरोईन आणि एक विलन. तर लिखाणही खूप सुंदर होतं. स्वप्नील गांगुर्डे, मध्यंतरी बघा बाप माणूस वगैरे एक सिरियल आली होती, त्याचा लेखक.
त्यांनी लिहिलेली ती स्क्रिप्ट होती. खूप छान, मला खूपच आवडली. म्हटलं आपण हे करूया. मग त्या तयारीला लागलो आम्ही. मग त्यात हिरोईन कोणाला घ्यावं, माझी इच्छा होती की नवीन कलाकारांना आपण चान्स द्यावा. तेव्हा श्वेता पेंडसे, जी नागपूरचीच आहे, जिच्यासोबत मी काम केलेलं होतं ऑलरेडी, ती मुंबईला होती त्यावेळेला. तर तिला विचारलं, तिच्याशी संपर्क केला, तर ती तयार झाली. तिलाही ती भूमिका खूप आवडली. त्याच्यानंतर आनंद प्रभू, जो यवतमाळचा आहे, तो पण नवीनच होता. त्यांनी हिरोची भूमिका केली आणि व्हिलनची भूमिका मी केली. असं ते तो अलबेला हे नाटक व्यावसायिक क्षेत्रात आणलं. मग त्याच्यात बहुतेक सगळे नवीनच होते. म्हणजे मिलिंद इनामदार दिग्दर्शक खूप चांगले असले तरी व्यावसायिक नाटक त्यांनी कसं कधीही बसवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या ते पण नवीन, आम्ही तिन्ही कलाकार नवीन, लेखक नवीन. फक्त प्रकाश योजना करणारे भूषण देसाई आणि नेपथ्य करणारे राजन भिसे हेच नोन पर्सन्स होते. त्या माझ्या नाटकाला अलबेलाला 5 नामांकनं त्यावर्षी मिळाली होती. उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नाटक, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना, अशी 5 नामांकनं त्यावेळी आम्हाला मिळालेली होती. बक्षीस नाही मिळालं, पण नामांकनं मात्र जरूर मिळाली होती. वा, नवीन असतानाही 5 नॉमिनेशन्स मिळणं खरंच कौतुकास्पद आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी वानर आहे, प्रायोगिक नाटक होतं ते, 1.5 तासाचं 90 मिनिटांचं नाटक होतं, ते बसवलं. स्वप्नील गांगुर्डेनेच लिहिलेलं नाटक आहे ते. अरुण कोलटकर हे कवी होऊन गेले. त्यांची एक द्रोण नावाची कविता होती. त्या द्रोण नावाच्या कवितेवर आधारित स्वप्नील गांगुर्डेंनी ते वानरायण नावाचं नाटक लिहिलं होतं. एक 10-11 कलाकार होते त्यात. अप्रतिम, खूपच मस्त. म्हणजे ऐकल्यानंतर अगदी प्रेमात पडलो मी त्या नाटकाच्या. ते सुद्धा करू म्हटलं आपण, पण ते प्रायोगिक करत होतो आपण. प्रायोगिक नाटक केलं, सगळे नवीन कलाकार घेतले. त्याला सुद्धा मला 2 झीचे नामांकनं मिळाली आणि सर्वोत्कृष्ट मटा सन्मान त्या नाटकाला मिळाला होता. भयंकर आनंद, खूप आनंद झाला होता. म्हणजे मुंबईसारख्या समुद्रात आपली कागदी होडी मी सोडलेली होती आणि त्याला जर यश मिळत आहे, खूप आनंद झाला होता. मालिका, वेब सिरीज आणि रंगभूमी यातून काय निवडाल? खरं तर तिन्ही माध्यमं जरी वेगळी असली तरी अभिनेत्यासाठी खूप काही वेगळं करावं लागतं असं नाही. थोडाफार फरक असतो, असं नाही की नाही, पण टेक्निशियन लोक आहेत त्यांच्यासाठी जास्त फरक पडतो. परंतु काही नाट्यवडे कलाकारही असतात ज्यांना मालिकांमधून, वेब सिरीजमधून काम करण्याऐवजी रंगभूमीवर काम करायला जास्त आवडतं. नाही, मला मात्र तिन्ही याच्यात काम करायला आवडतं. कारण प्रत्येकाची मजा वेगळी आहे. नाटकात काम करण्याची मजा वेगळी आहे, किंवा सिरियल किंवा पिक्चरमध्ये काम करण्याची मजा सुद्धा खूप वेगळी आहे. आता मी जास्त चित्रपट केले नाही, फक्त 3च मराठी चित्रपटांमधून काम केलं आहे मी. त्यातला फक्त एक रिलीज झाला, ज्यात मी लालबहादूर शास्त्रीजींची भूमिका केली होती. आता ती भूमिका जेव्हा मी केली, म्हणजे माझी जेव्हा निवड झाली, तेव्हा त्याच्यानंतर शूटिंगला जवळपास 1 महिना होता. म्हणजे मला त्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी बराच वेळ मिळाला. म्हणून मग मी लालबहादूर शास्त्रीजींबद्दल माहिती मिळवली, पुस्तकं आणली, वाचली. कारण काय की ठीक आहे, आपण शाळेमध्ये वगैरे असताना लालबहादूर शास्त्रीजी आहे किंवा महात्मा गांधीजी आहे यांच्याबद्दल भाषण देत असतो, तेवढ्यापुरतं होतं. पण खूप काही त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. पण आता भूमिका करायची होती, त्याच्यामुळे ते लोकांसोबत कसे वागतात, त्यांची बोलण्याची शैली कशी आहे, काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी मग मी ती पुस्तकं आणली, वाचली. त्याच्यानंतर मग ती भूमिका करायला मजा आली जरा. आणि समोर चिन्मय मंडलेकर यांच्यासारखे दिग्गज नट होते, ज्यांनी वसंतराव नायकांची भूमिका केली होती. त्यांच्यासमोर उभं राहायचं म्हणजे आपण त्याच तोडीने नाही तरी बरोबरीने तरी करता यावं अशी अपेक्षा होती स्वतःकडूनच. त्याच्यामुळे मग छान झाली ती भूमिका. पण तो चित्रपट विशेष चालला नाही, त्याच्यामुळे त्याबद्दल काही विशेष चर्चा झाली नाही.
लाल बहादूर शास्त्रींसारख्या एवढ्या थोर पुरुषाची व्यक्तिरेखा तुम्हाला साकार करायला मिळाली. अशीच तुम्ही शिवकथाकार परमपूज्य श्री विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या सिंहासनाधीश्वर नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ती भूमिका साकारताना मनात नेमकं काय होतं? खरं तर ही भूमिका करताना मी स्वतःच खूप साशंक होतो. तुम्हीच डायरेक्टर होता. मी तुम्हाला म्हटलंही होतं की आपण याची ट्रायल घेऊन बघू, कारण ऐतिहासिक नाटक मी आयुष्यात कधी केलेलं नव्हतं. त्यात शिवाजी महाराजांची भूमिका खूप दडपण होतं. आपण करू शकू की नाही याबद्दल शंका होती मनामध्ये. आणि विजयरावांनी ते नाटक लिहिलेलं अप्रतिम. काय लिहिलंय ते नाटक, बढिया, एकदम खूपच सुंदर, फारच सुरेख लिहिलंय, फार सुरेख, अप्रतिम. अगदी अगदी लयबद्ध कविता जशी असते ना तशासारखं स्मूथ असं नाटक लिहिलेलं होतं. आणि ती शिवाजी महाराजांची भूमिका जी होती, जनरली काय आहे की शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तोपर्यंत त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत वगैरे सगळे राज्याभिषेकापर्यंत. पण हे नाटक असं होतं की राज्याभिषेकापासून सुरू होणारं नाटक होतं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स, घरगुती प्रॉब्लेम्स वगैरे, तर त्याच्यावर ते नाटक अप्रतिम, खूपच सुंदर नाटक. अगदी खरं. एवढं अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लिखाण, काय म्हणजे शब्द सुचत नाहीत त्यांच्या लिखाणापुढे. त्याच्यामुळे भीती वाटत होती की आपण ही भूमिका पेलू शकू की नाही. पण तुम्ही आणि भाग्यश्री, तुम्ही दोघांनी इतकी मेहनत घेतली माझ्यावर की ती मी भूमिका करू शकलो. तुमच्यासारख्या अभ्यासू आणि मेहनती कलाकारावर खरं तर दिग्दर्शकाला मेहनत घ्यावीच लागत नाही. सिंहासनाधीश्वर नाटकादरम्यान खरं तर तुम्ही, रानडे काका, अभयदादा बाळदे, मृणाल काकू पुराणिक या लोकांकडूनच मीच बरंच काही शिकले. सहकलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या काही आठवणी. खूप छान. सहकलाकारांच्या बाबतीत माझ्यासारखा नशीबवान कलाकार कोणी नसावा. सगळे कलाकार इतके छान मिळालेत मला. सगळ्यांनी मला सामावून घेतलं, समजावून घेतलं. कारण एक नाटक म्हणजे ही अशी गोष्ट आहे की टेक अँड गिव्ह. त्याच्याशिवाय नाटक नाही करू शकत. मी नाटक नाही करू शकत. आम्ही करू शकतो. आम्ही असेल तर ते नाटक अप्रतिम होऊ शकतं. मी म्हणणारा माणूस कसं नाटक करू शकेल? एक पात्री जरी प्रयोग असेल तरी तो एकटा करू शकतो का? त्याच्यासाठी नेपथ्य लागेल, प्रकाश योजना लागेल, म्युझिक लागेल, बऱ्याचशा गोष्टी लागतील. त्याच्यामुळे मी नाटक करतो असा म्हणणारा माणूस माझ्या मते चुकीचा आहे, माझ्या मते. त्याच्यामुळे टेक अँड गिव्ह असे जे कलाकार असतात तेव्हा त्या नाटकाची मजा वेगळी असते. आणि मला कलाकार इतके छान मिळाले, खूपच सुंदर. म्हणजे भारत गणेशपुरी सुद्धा माझा सहकलाकार होता. अमरावतीला असताना मला असं वाटतं अखेरचा सवाल नाटक केलं होतं. बहुधा भारतचं ते पहिलं नाटक असावं. माझं अमरावतीतलं शेवटचं नाटक होतं ते. कारण त्यानंतर मग मी नागपूरला आलो. आता त्यावेळेला तो नवीन असला तरी स्वभाव असाच, मन मिळावं. त्याच्यामुळे तो असो किंवा बाकी सगळे कलाकार, आता मी जर नावं घेत बसलो तर संध्याकाळी तेच होईल. त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेणारच नाही. पण जे जे कलाकार मिळाले, जे जे कलाकार माझ्यासोबत होते, सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांनी तर इतकं प्रेम दिलं की मी ते माझ्या उंजळीमध्ये सामावू नाही शकत. इतकं प्रेम दिलं आहे त्यांनी मला, खूप. तर दिग्दर्शकांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे एकाहून एक दिग्गज दिग्दर्शक मिळालेत हो. एकाहून एक. कोणाचं नाव घेऊ? गणेश भैया नायडूंचं नाव घेऊ, रमेश भैया अभ्यंकरांचं नाव घेऊ, किंवा किशोर भैयांचं नाव घेऊ, आदिश्रींचं नाव घेऊ, भाग्यश्रीचं नाव घेऊ, जयदीप भालेरावचं नाव घेऊ, मंगलादेवी बक्षींचं नाव घेऊ, मंगेश बक्षीचं नाव घेऊ, राजाभाऊ मोरेचं नाव घेऊ, संजय सहस्त्रबुद्धेचं नाव घेऊ, सोन्याबापू सहस्त्रबुद्धेंचं नाव घेऊ, विजयराव देऊसकरांचं नाव घेऊ,
कुणाचं नाव घेऊ? आत्ता मी जी नावं घेतली ती अगदी थोडी नावं आहेत. आता 40 वर्षांमध्ये मला भरपूर डायरेक्टर मिळाले, दिग्दर्शक मिळाले, मार्गदर्शक मिळाले. कोणाकोणाचं नाव घेऊ? अप्रतिम सगळे लोक, अगदी छान लोक मिळाले. त्याच्यामुळेच मी जे काय थोडंफार करू शकलो ते अर्थात त्यांच्यामुळेच. दिग्दर्शक लोकांनी चांगल्या चांगल्या भूमिका देताना माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणूनच मी हे सगळं करू शकलो. विश्वास नसेल तर काहीच नाही करू शकणार ना. मग कितीही तुम्ही चांगलं करा, नाही यार हे मजा नाही यार, असंच म्हणते मी. कारण जर दिग्दर्शक चांगला असेल, त्यांनी जर भूमिका व्यवस्थित समजावून सांगितली ना, तर ती करायला इतकी सोपी जाते की आपण काही वेगळं करतोय असं वाटतच नाही. म्हणजे कारण काय आहे की मनामध्ये आणल्याशिवाय आपण ती भूमिका व्यवस्थित करू शकत नाही असं मला वाटतं. मनात आणलं तर एक्सप्रेशन द्यायची गरजच पडत नाही. आता खूप लोक पुष्कळदा विचारतात की अरे यार हे हात कुठे ठेवायचे नाटकात बोलताना वगैरे. आता आपण जनरल आयुष्यामध्ये कोणाशी बोलतो, कोणासोबत चर्चा करतो, त्यावेळेला हे हात कुठे ठेवायचे हा प्रश्न पडतो का? नाही. पण नाटकामध्ये हा प्रश्न का पडतो? कारण आपण त्यावेळेला कॉन्शियस होतो, है की नाही? त्याच्यामुळे जर दिग्दर्शकांनी ती भूमिका व्यवस्थित समजावून सांगितली तर ती कलाकारांना करायला सुद्धा इतकी सोपी जाते आणि त्याला ऍक्टिंग करायची गरज नाही पडत. मला तरी नाही पडत, कारण मी ते मनात आणतो, त्याच्यामुळे मग ते नॅचरली होऊन जातं. त्याच्यामुळे मग ऍक्टिंग करत नसल्यामुळे मग ऍक्टिंगचं बक्षीसही मिळत नाही. नाही, ज्या वेळेला ऍक्टिंग करत होतो, म्हणजे आता सुरुवातीला जेव्हा मी ऍक्टिंग शिकत होतो, म्हणजे ते संजय सहस्त्रबुद्धे वगैरे मला शिकवत होते, त्यावेळेला कॉलेजमध्ये सतत 4 वर्ष मला अभिनयाचं बक्षीस मिळत होतं. कदाचित त्यावेळेला मी ऍक्टिंग केली असेल म्हणून मला ऍक्टिंगचं बक्षीस मिळालं होतं. पण त्याच्यानंतर मग हळूहळू बाहेर 1-2-3दा मिळालंय बक्षीस, असं नाही. तेव्हा कदाचित ऍक्टिंग केली असेल, पण आता ऍक्टिंगच करत नाही, त्याच्यामुळे ऍक्टिंगचं बक्षीस मिळत नाही. तुमच्या म्हणण्यानुसार ऍक्टिंग केली नाही म्हणून प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार कदाचित तुम्हाला मिळाले नसतीलही, परंतु प्रत्यक्ष प्रेक्षक जी तुम्हाला दाद देऊन गेले, मला वाटतं ती या पुरस्कारांपेक्षा कितीतरी जास्त मोलाची आहे. बरोबर आहे. खूप गमतीशीर किस्से, अनुभव आणि बरंच काही तुमच्याकडून अजून ऐकायचं आहे, परंतु वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या या गप्पा निदान तात्पुरत्या इथे थांबवायला लागणार आहेत. बरोबर आहे. इतकं सांगण्यासारखं आहे, इतकं बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं सुद्धा भान ठेवावं लागतं. त्याच्यामुळे असं आवर्त घ्यावं लागतं. राजा दादा, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. नटराजा चरणी प्रार्थना करते की रंगभूमीची अशीच अविरत सेवा तुमच्याकडून घडू दे. माझी सुद्धा नटराजाला हीच प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.